बहुमताचे प्रकार पहिले सांगतो. टाइप्स ऑफ मेजॉरिटी. तुम्ही रंजन कोळंबे वाचा, चुकीचं दिलेलं आहे थोडंसं. यम लक्ष्मीकांत मध्ये सपा दिलेलंच नाही आहे. त्यामुळे जे हे टाइप्स ऑफ मेजॉरिटी आहे हे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही दुसरे पुस्तक वाचाल, जे MPSC ची तयारी न करणारे पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला चांगलं दिसते टाइप्स ऑफ मेजॉरिटीचं. मी तर एवढा अभ्यास केलाय का मी तुम्हाला हे कुठं वापरतो ते पण सांगतो तुम्हाला, का ही मेजॉरिटी म्हणजे तुम्ही कुठं वापरू शकता. तुम्ही म्हणजे संसद कुठं वापरते असं. ठीक आहे. बघा, मेजॉरिटीचे 5 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. प्रमुख 4 पडतात आणि एक कधीच वापरलेला नाहीये तो पडतात. कोणते 4 पडतात प्रमुख आणि कोणता एक वापरलेला जो प्रकार पडते सर? सर्व सांगतो. एक असते सिंपल मेजॉरिटी, त्याला म्हणतात साधं बहुमत. ठीक आहे. मेजॉरिटी म्हणजे बहुमत. ठीक आहे. सिंपल म्हणजे साधा, माझ्यासारखा है ना. तर सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधे बहुमत. दुसरं असते पूर्ण बहुमत, ज्याला म्हणतात ऍब्सोल्यूट मेजॉरिटी, ज्याला काही काही लोक परिणामकारक बहुमत पण म्हणतात. ठीक आहे. पण पूर्ण बहुमतच लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवत असेल तर आणखी चांगलं आहे. ऍब्सोल्यूट मेजॉरिटी ज्याला म्हणतात पूर्ण बहुमत. तिसरं असते तुमचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे प्रभावी बहुमत. आणि चौथं असते तुमचं विशेष बहुमत, ज्याला म्हणतात स्पेशल मेजॉरिटी. मग हे काय असतात? 4 प्रकार पडतात महत्वाचे. सिंपल, त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट, इफेक्टिव्ह अँड स्पेशल. साधं, पूर्ण, परिणामकारक किंवा साधं, पूर्ण, प्रभावी आणि चौथं म्हणजे विशेष बहुमत. याच्या व्यतिरिक्त एक पडते, ते म्हणजे पूर्ण विशेष बहुमत किंवा त्याला पूर्ण सभागृहाचं बहुमत पण म्हणतात. पूर्ण विशेष बहुमत हे राष्ट्रपतीला पदावरून हटवण्यासाठी, म्हणजेच राष्ट्रपतीला पदावरून जर हटवायचं आहे तेव्हाच वापरतात पूर्ण विशेष बहुमत. ते पण सांगतो. हा 5वा प्रकार पडतो बहुमताचा, पण जो कधीच वापरलेला नाहीये. आपल्या एका स्टुडंटने रिक्वेस्ट केली मला, का बहुमताचे प्रकार कसे आहेत आणि कुठं कुठं वापरतात ते सांगा म्हणे सर, आज लास्ट क्लास आहे तर म्हणून मग हा टॉपिक घेतला. नंतर महत्वाच्या घटना दुरुस्त्या तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता बघा, साधे बहुमत म्हणजे काय असते? साधं बहुमत म्हणजे प्रेझेंट अँड वोटिंगच्या, उपस्थित आणि मतदान करणाऱ्याच्या 50% जास्त, 50% प्लस 1 किंवा 50% जास्त जे बहुमत असते त्याला काय म्हणतो आपण? साधं बहुमत म्हणतो. सिंपल मेजॉरिटी इज द मेजॉरिटी प्रेझेंट अँड वोटिंगच्या 0.5% जास्त, अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त. कसं हो सर? आता समजा आपण लोकसभा घेऊ. आपली लोकसभा आहे. किती सदस्य आहे लोकसभेचे? 552 आहे. पण ऍक्च्युअल मध्ये किती आहेत? 543 आहे, है ना. ऍक्च्युअल मध्ये किती आहे सर? 545. सॉरी, 543 नाही, 545 आहे सर. ठीक आहे. 552 पैकी किती आहे? 545 आहे. आता समोरच्या इलेक्शन मध्ये ते 543 होतील, कारण अँग्लो इंडियन त्याच्यातून 2 हटून जातील. 104 म्हणजे 104वी घटना दुरुस्तीने अँग्लो इंडियनचं वय वाढवलं नाही. आर्टिकल 333 मध्ये म्हणजे आणि 331 मध्ये चेंजेस केले त्यामुळे. ठीक आहे. असू द्या, ते नंतर सांगतो घटना दुरुस्ती शिकवताना तुम्हाला. इथं लक्षात घ्या, 545 काय आहे? सध्या समजा लोक आहेत. ठीक आहे. आता हे 545च्या 545 हजार राहतात का कधी? अधिवेशन चालू आहे, एवढी जण येतात का? काही जण तर अर्धे बिमारच राहतात, अर्धे पर्यटन स्थळावर राहतात फिरत, है ना. ते म्हणतात ना, काय असते त्यांचा, तर यात्रा असते त्यांची, है ना. असं आपण त्याच्या जाऊन त्या 545 पैकी हजर किती राहतील? समजा आपण पकडू 400 लोक हजर राहतील. एवढी राहत नाही, याच्यापेक्षा कमी राहतात. 1/3 म्हणजे, म्हणून तर गणपूर्ती 1 सांगितले. संविधान लिहिताना माहित होतं का एवढे सदस्य राहणारच नाही. त्याच्या 1/10 जर उपस्थित असते तरी आपण काय करू शकतो? अधिवेशन भरू शकतो. ठीक आहे. पण इथं लक्षात घ्या की समजा 400 लोक उपस्थित आहेत 400 लोक उपस्थित. मग आता समजा बीजेपीने एखादं बिल मांडलं, तुम्हाला काय वाटते? काँग्रेसवाले हो म्हणतील त्याच्यावर? नाहीच म्हणतील. मग शिवसेनेवाले असतात, समजत नाही ना भारतीय जनता पार्टी सोबत आहे का नाही आहे, किंवा अकाली दल आहे, समजत नाही ना युपीए मध्ये का एनडीए मध्ये आहे, किंवा तिकडे तृणमूल काँग्रेस आहे, समजत नाही ना बाई कोणाकडे आहे, ममता बॅनर्जी, किंवा इकडे ऑल इंडिया डीएमके किंवा द्रविड मुनक्कम कझगम, डीएमकेचं फुल फॉर्म द्रविड मुनक्कम कझगम, कोणाच्या साईड नाही, समजत नाही ना. मग हे लोक काय करत असतात? उपस्थित तर राहतात, मुद्दे तर मांडतात आपलेवाले, पण मतदान करत नाही. मग आपण असं म्हणू की या 400 पैकी, म्हणजे पहिले किती होते? 545 होते. उपस्थित किती आहे? 400 लोक. आणि मतदान किती करणार आहे? फक्त 300 लोकांना मतदान केलं. ठीक आहे. 300 लोकांना मतदान केलं. 100 लोक फक्त आले, जेवण केलं आणि घरी चालले गेले. 300 लोकांना काय केलं? मतदान केलं. मग आता या 300 लोकांनी उपस्थित पण आहे आणि मतदान पण केलं. मग या 300चे अर्धे किती होतात? 150. आणि 150 पेक्षा एक जास्त,
151 लोकांना जर यस म्हटलं तर विधेयक साध्या बहुमतानं पारित झालं म्हणून समजले जाते. हे सर्वांना समजतंय का? चला सांगा मला, पटापट हायड्राईज करा समजत असेल तर. नसेल समजत तर मग आपण एक आणखी राज्यसभेचं उदाहरण घेऊ का? पाहिजे का आणखी एखादं उदाहरण? कळतंय समोर जायचं? पटकन सांगा. समजते म्हणतात, समजते म्हणतात, समजते म्हणतात. ठीक आहे, नवीन उदाहरण घेऊ आपण, आहे ना राजश्री? राज्यसभेचं उदाहरण घेऊ. राजश्री माईक ऑनच कसा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. ठीक आहे राजश्री, राज्यसभेमध्ये किती मेंबर्स असतात? टोटल सदस्य किती? राज्यसभेमध्ये 50. ठीक आहे, 250 असतात. सध्या किती सदस्य आहे राज्यसभेमध्ये? 245. बरोबर. आता हे 245 पैकी असं समजू राजश्री आपण का 100 म्हणजे 245 पैकी असं समजू का 200 जण उपस्थित आहेत, 45 लोक बिमार असतील, काही कामानिमित्त आले नसतील, होऊ शकते की नाही? असं होऊ शकते. मग 200 लोक काय राजश्री प्रेझेंट आहे, बरोबर. आता या 200 पैकी काही असं शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदानच करत नाही, मग हे असं म्हणू आपण का 50 लोकांना मतदानच केलं नाही राजश्री, बरोबर. 200 लोक उपस्थित होते पण 50 लोकांना मतदान केलंय का नाही? आता 150 लोक आहे ना राजश्री, हे उपस्थित पण आहे आणि मतदान पण करायचं आहे. अशा वेळेस जर बिल मांडलं, 150चे अर्धे किती होते राजश्री? 150चे अर्धे 75. हा, जर ते विधेयक 75 पेक्षा एक जास्त म्हणजे 76 लोकांना जर यस म्हटलं त्या विधेयकाला, हो म्हटलं, तर ते विधेयक काय होते? पास होते. याला म्हणतात साधं बहुमत. उपस्थित आणि मतदान करणाऱ्याच्या अर्ध्यापेक्षा एकनं जर जास्त म्हटलं, 50% पेक्षा एकनं जास्त असलं, याला म्हणतात राजश्री साधे बहुमत. क्लिअर राजश्री? हा, मग आता हे बहुमत वापरतात कुठं ते लक्षात घ्या. वापरतात कुठं लक्षात घ्या. नंबर एक, भाग 1 मध्ये जर बदल करायचा असला तर, भाग 1 मी डिटेलनं शिकवलाय, हा रिव्हिजन केली आहे तुमची डिटेलनं. भाग 2 मध्ये जर बदल करायचा असला तर, म्हणजे राज्य व त्यांची कार्यक्षेत्र, नागरिकत्व याच्यात जर बदल करायचा असला तर, नंतर सर कुठं वापरतात? तर नंतरच लक्षात ठेवा, एखाद्या राज्यात विधान परिषद निर्माण करायची आहे तर काय करते? संसद वापरते. त्याच्यानंतर आता हे जे सांगतो ते लक्षात ठेवा. परिशिष्ट 2 वेतन व भत्ते याच्यात चेंजेस करायचे असते तर, परिशिष्ट 5 जर तुम्हाला म्हणजे आदिवासी व अनुसूचित जातीचं क्षेत्र बदलायचं असतं तर, परिशिष्ट 6 आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांचं आदिवासी क्षेत्रांमध्ये बदल करायचं असतं तर, आणि परिशिष्ट 10 पक्षांतर बंदी कायद्यामध्ये बदल करायचा असला तर, तसंच धन विधेयक आणि सर्वसाधारण विधेयकामध्ये काय वापरतात? साधं बहुमत वापरतात. पुन्हा सांगतो कुठं कुठं वापरतात. सर लक्षात ठेवणं कठीण आहे हो, सोपं आहे, माइंड शार्क ऐका फक्त. भाग 1 भाग 2, ठीक आहे. त्याच्यानंतर विधानसभा परिषद निर्माण करायची आहे आर्टिकल 169 नुसार, तर धन विधेयकाबद्दल आणि सर्वसाधारण विधेयकामध्ये किंवा वित्तीय विधेयक 2 मध्ये वित्तीय विधेयक 1 आणि 2 मध्ये हे वापरतात. ठीक आहे, म्हणजे वित्तीय विधेयकच पूर्ण घेऊन घ्या. वित्तीय विधेयकाचं धन विधेयक काय आहे? पार्टच आहे, आपण बघितलं होतं. तर वित्तीय विधेयक आणि साधारण विधेयक याच्यात वापरतात. त्याच्यानंतर सर भाग 1 मध्ये वापरतात, भाग 2 मध्ये वापरतात, विधान परिषद निर्माण करायची तर वापरतात. त्याच्यानंतर आणखी कुठं वापरतात? तर आणखी कुठं वापरतात? शेड्यूल 2 मध्ये बदल करायचा असेल तर, त्याच्यानंतर शेड्यूल 1 मध्ये बदल करायचा असेल तर वापरतात का सर? वापरू शकतात, पण ते राज्याची कुठं कुठं काय ते परमिशन येते, म्हणून परमनंटली आपण म्हणू नाही शकत. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशासाठी वापरू शकता, राज्यासाठी वापरू शकत नाही. कधी कधी प्रॉब्लेम येते ते, म्हणून ते वादग्रस्त आहे, म्हणून मी सांगत नाही कधी. परिशिष्ट 2 मध्ये वेतन आणि भत्त्यांमध्ये जर चेंजेस करायचे असेल तर, परिशिष्ट 5 मध्ये आदिवासी क्षेत्र 10 राज्यांसाठी आहे ना त्याच्यासाठी, आणि परिशिष्ट 6 मध्ये आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम इथं जर काही बदल करायचा असेल तर, आणि परिशिष्ट 10 मध्ये बदल करायचा असेल तर साधं बहुमत वापरल्या जाते. लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट बहुमत बघा. नेक्स्ट आपण बघितलं तर पूर्ण बहुमत. पूर्ण बहुमताला काय म्हणतात सर? ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. काय म्हणतात? ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. यालाच काही लोक काय म्हणतात? परिणामकारक बहुमत म्हणतात. पण मी जनरली हा शब्द सांगत नाही, कारण की पुस्तकामध्ये वाद येते. इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, सगळ्या ठिकाणी सिमिलर सापडते. मराठी शब्द काही पुस्तकामध्ये वेगळा, काही पुस्तकामध्ये वेगळा सापडते. ऍब्सोल्यूट मेजॉरिटी पूर्ण बहुमत म्हणजे काय? सोपं आहे, एकदम सोपं आहे. टोटल कॅपॅसिटी जेवढी आहे, म्हणजे सभागृहाची जेवढी सदस्य संख्या आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा एक जास्त, 50% + 1. टोटल सभागृहाच्या 50% + 1
टोटल सीटच्या 50% प्लस 1 जर असेल तर काय असते तुमचं? पूर्ण बहुमत असते, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असते. कसं सर? आपल्या सीट किती आहे? 545 आहे लोकसभेमध्ये, बरोबर. त्याच्या 50% किती होतात? 500चे अर्धे 250, 40चे अर्धे 20 आणि 5चे अर्धे 2.5. म्हणजे सर 250, 20 आणि 2.5 किती होतात सर? 250, 20 आणि 2.5 272.5 होतात की नाही? 273 पकडा. थोडंसं जास्त पाहिजे ना आपल्याला, ठीक आहे. पण 50% पेक्षा थोडंसं जास्त पाहिजे, म्हणून 273ला काय म्हणतो आपण? मॅजिकल आकडा म्हणतो, ठीक आहे. म्हणजेच टोटल हाऊसच्या 50% प्लस 1 असलं त्याला काय म्हणतो आपण? पूर्ण बहुमत म्हणतो. हे समजतंय का तुम्हाला? मग महाराष्ट्राची टोटल सीट किती आहे? 288. 200च्या अर्धे 100, 80च्या अर्धे 40 आणि 8च्या अर्धे 4, 144. 144 म्हणजे 100, 40, 4 एक जास्त पाहिजे, 145. म्हणजे आपल्या असेंब्लीचं, म्हणजे आपल्या विधानसभेचं पूर्ण बहुमत किती आहे? 145 आहे. क्लिअर होते का हो तुम्हाला? हे क्लिअर होत असेल तर हँड राईज करा किंवा बोला. क्लिअर होत आहे म्हणते मनोज सर. हा, इनासला पण क्लिअर होते, राजश्रीला पण क्लिअर होत आहे. मनोज सर मौनवर तो उघडा. हा, क्लिअर होत आहे म्हणते. आता सर हे वापरतात कुठं पूर्ण बहुमत? तर एकाच ठिकाणी वापरतात पूर्ण बहुमत. कुठं वापरतात? एकाच ठिकाणी वापरतात. एक रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये थोडंसं चूक दिलेली आहे त्यांना. उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी पूर्ण बहुमत म्हणतात, ते राज्यसभेमध्ये लागते. पूर्ण बहुमत लागते का राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपतीला दूर करण्यासाठी? नाही, त्यांना प्रभावी बहुमत लागते. प्रभावी बहुमत असते काय ते समोर सांगू. इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागते का उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी? नाही. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये काय आहे? मिस्टेक आहे. इथं तेही सांगतो का तुम्हाला पुस्तक वाचताना काय काय मिस्टेक सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. तर पूर्ण बहुमत वापरतात कुठं? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी सरकार स्थापन करायच्या वेळेस. विषय संपला. फक्त जेव्हा कायदे मंडळाच्या काही सदस्यांना कार्यकारी मंडळाचा भाग बनायचा असते, इट मीन्स सरकार स्थापन करायचं असते ते, मग ते केंद्रात करा की राज्यात करा, कोणती मेजॉरिटी लागते तुम्हाला? पूर्ण बहुमत लागते. म्हणून तर फडणवीसचे 105 म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आणि 40 कोणाचे? आपल्या शिंदे सरकारचे. किती झाले? 145. सरकार स्थापन केलं की नाही त्यांना? केलं. त्याच्या अगोदर म्हणजे 2019 मध्ये 56 शिवसेनेचे, 54 आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 44 आपल्या कोणाचे? तर काँग्रेसचे. असं मिळून त्यांना सरकार स्थापन केलं की नाही? म्हणजे जवळपास त्यांचं 154च्या घरात आकडा चालला होता. मग ते काय होतं? त्यांचं 145 पेक्षा जास्त होतं, म्हणून त्यांना काय केलं होतं? सरकार स्थापन केलं होतं. आणि भारतीय जनता पार्टीला सध्या 303 जागा भेटल्या आणि एनडीए मिळून किती भेटल्या आहे? 350 भेटलेल्या आहे. मग 273 पेक्षा जास्त आहे की नाही केंद्रामध्ये? म्हणून भारतीय जनता पार्टीला काय दिसते तुम्हाला? सरकार दिसते. म्हणून 273ला काय म्हणतात? मॅजिकल आकडा म्हणतात. हा आकडा ज्या पार्टीकडे आहे किंवा याच्या समर्थनाच्या पार्टीकडे आहे त्यांचं काय होते? सरकार बनत असते. म्हणून 273ला काय म्हणतात? मॅजिकल आकडा म्हणतात. फक्त कुठं लागते हे पूर्ण बहुमत? सरकार स्थापन करायच्या वेळेस लागते. दुसरा प्रकार संपला. नंबर 3 प्रकार घ्या. तिसरा प्रकार काय आहे आपला? तिसरा प्रकार आहे प्रभावी बहुमत किंवा ज्याला म्हणतात परिणामकारक बहुमत म्हणा, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे असते काय? इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय? तुम्हाला 2 शब्दांमधला फरक समजला पाहिजे. एक असते वॅकंट आणि दुसरा असते अब्सेंट, ठीक आहे. रिक्त आणि गैरहजर याच्यातला तुम्हाला फरक समजला पाहिजे. सर रिक्त आणि गैरहजर मधला फरक तुम्हाला माहित आहे का? कोणाला सांगा, तुम्हाला जर माहित असेल तर. नाही तर मी सांगतो, छोटासा शब्द आहे. हा बघा, छोटासा डिफरन्स आहे अब्सेंट अँड वॅकंट मध्ये, ठीक आहे. बघा, अब्सेंट म्हणजे काय? ऍक्च्युअली मध्ये त्यांची जागा फिल झालेली आहे, बट त्यांच्या काही कारणास्तव ते काय नाही होऊ शकले, आज प्रेझेंट नाही होऊ शकले. गैरहजर म्हणजे त्यांची नियुक्ती झालेली आहे पण हजर नाही आहेत म्हणजे. आणि वॅकंट म्हणजे काय? नियुक्तीच त्या पदावर झालेली नाही आहे आणखी. जसं की मी तुम्हाला फरक समजून सांगतो. जेव्हा राष्ट्रपती परराष्ट्र दौऱ्यावर जातात तेव्हा उपराष्ट्रपती काय होतात? राष्ट्रपती होतात की नाही? राष्ट्रपती म्हणून काम पाहतात की नाही? मग तेव्हा सर अब्सेंट असतात राष्ट्रपती का वॅकंट असते जागा? तेव्हा अब्सेंट असतात म्हणून कारभार पाहतात. किंवा राष्ट्रपती बिमार असते म्हणून उपराष्ट्रपतीच काय करते? काम पाहतात. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? अब्सेंटी म्हणतो. पण वॅकंट असले तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती होतात का? नाही. जेव्हा जागा रिक्त होते ना तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती होत नाही. 6 महिन्याच्या आत काय घ्यायला लागते? इलेक्शन घ्यायला लागते राष्ट्रपती पदाची. नाहीतर काय मानले जाते? संविधानाचा अपमान मानले जाते. आर्टिकल 52 सांगते आपलं भारताला एक राष्ट्रपती असावा
आणि असावाच्या खाली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त म्हणजे 2 अधिवेशनापेक्षा जास्त काळ काय नाही ठेवता येत तुम्हाला, तर ते इलेक्शन घ्यावंच लागते असं. आणि इलेक्शन तर अधिवेशनाच्या काळात होते, त्याच्यामुळे तशी तरतूद टाकलेली आहे. नेहमी लक्षात घेत जा. आता शाळेत आमच्या आईच्या शाळेत म्हणजे माझ्या आईच्या शाळेत समजा 30 विद्यार्थी एका क्लासमध्ये, ठीक आहे, पण 30च्या 30 ऍडमिशन होईल का एखाद्या वर्षी असं होऊ शकते का 20च विद्यार्थ्यांची ऍडमिशन झाली, मग 10 जागा काय आहे तिथं रिक्त आहेत, वॅकंट आहेत. आणि ह्या 20 पैकी का रोजच 20 लेकरं येतील का, लेकरं तर बिमार राहणारच आहे. मग 18, कधी 17, कधी 16, मग ज्या दिवशी 16 राहिले त्या दिवशी 4 काय असतात, अब्सेंट असतात. मग आता आपल्या मेजॉरिटी सोबत काय लागते सर, याचा अब्सेंट आणि वॅकंट मधला आम्हाला समजला फरक. अब्सेंट म्हणजे हजर नाही राहिले बा एखाद्या दिवशी, आणि वॅकंट म्हणजे जागाच भरल्या नाही गेली आहे त्या दिवशी, है ना, जागा सोडतात की नाही त्याच्यासारखी. आता सर मग आमच्या परिणामकारक बहुमत प्रभावी बहुमत किंवा त्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये त्याच्यात काय होते, तर इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये नथिंग बट काय का जेवढे लोक निवडून गेलेले आहे, याच्यात वॅकंट सीट काउंट केल्या जाते का, नाही. जेवढे लोक निवडून गेलेले आहे, जेवढे लोक काय झाले निवडून गेलेले आहे, त्याच्या 50% पेक्षा एक जास्त, त्याच्या 50% पेक्षा एक जास्त. कसं सर, एखादं उदाहरण देऊन सांगा म्हणजे समजेल आम्हाला. सांगतो. जसं ऍक्च्युअली मध्ये निवडणूक किती झाली पाहिजे होती, 545 लोकांची झाली पाहिजे होती. 552 पैकी ऑलरेडी आपण काय केले, 7 लोकांचे म्हणजे हेच नाही केलं लोकसंख्येच्या कारणामुळे, मग 545 झाली पाहिजे होती. पण निवडणूक होते किती लोकांची, 543 ची होते, आणि 2 काय होतात नॉमिनेटेड होतात, असे 545 भरते, बरोबर. पण आता काय होते, काही कारणास्तव एखादा व्यक्ती मरण पावते, किंवा एखाद्या वेळेस काय होते का इलेक्शनच घेतलं जात नाही त्या मान ठेवण्यासाठी. म्हणजे असं पकडू आपण का 3-4 लोक काय होतात तर गचकतातच 5 वर्षाच्या काळात, मग राहतात किती 540 लोक. मग या 540च्या 50% पेक्षा 1 जास्त, म्हणजे 500च्या अर्धे 250, 40च्या अर्धे 20, 570 पेक्षा जास्त. याला काय म्हणतो मित्रांनो आपण, याला म्हणतो आपण प्रभावी बहुमत, किंवा याला काय म्हणतो आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणतो. अगेन सांगतो, आपलं महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. आता महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहे, 288 आहे. पण एका सिटीवर इलेक्शनच घेतलं गेलं नव्हतं. काय इलेक्शन घेतलं गेलं नव्हतं, कारण की त्याची सद्भावना म्हणून काय केलं, त्या ठिकाणी कोणत्याच पार्टीनं इलेक्शन लढवलं नव्हतं, ते जागा राखीव ठेवली होती. ठीक आहे, म्हणजे इलेक्शन किती जागासाठी झालं, 287 जागासाठीच झालं. मग सर एक जागा काय ठेवली होती, निवडणूक आयोगानं काही कारणास्तव, म्हणजे निवडणूक आयोगानं ठेवली का कोणा ठेवली माहित नाही मला, 287 जागासाठीच काय झालं इलेक्शन झालं, बरोबर. आणि एक जागा काय होती अँग्लो इंडियनची होती, म्हणजे 286 म्हणू शकतो आपण, है ना. मग आता जेव्हा आपण मेजॉरिटी मोजल तेव्हा काय करा, 287 50% + 1 याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण प्रभावी बहुमत, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटी जास्त विचार करायचा नाही. समजा रिक्त पद आहे, मग ते कोणाचा मृत्यू झाला असो, कोणी राजीनामा दिला असो, मग रिक्त राहते की नाही पद, है ना. ते पंढरपूरचे आमदार मरण पावले होते, मग रिक्त झालं की नाही पद. मग त्याच्यामुळे काय होते, असेंब्लीच्या सीटा कमी होतात. मग त्या सीटा जेवढ्या कमी झालेल्या आहेत, म्हणजे जेवढे लोक निवडून गेले आहेत तेवढ्यांच्या 50% पेक्षा 1 जे असते त्याला काय म्हणायचं आपलं प्रभावी बहुमत किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणायचं. हे क्लिअर होतंय का तुम्हाला, मग सांगतो कुठं कुठं वापरायचं. तो क्लिअर होतंय का, हँड राईज करा. नाही झालं क्लिअर. 278 की 288? 288 बेटा. बघा 288 पेक्षा असेंब्लीच्या सीट आहे ना विधानसभेच्या आपल्या राजश्री, तर 288 पैकी काय झालं, काही लोक मरण पावले होते, त्याच्यामुळे त्या जागा रिक्त झाल्या होत्या, म्हणजे एकच जण मरण पावले होते. आता तुम्ही ऐकलं असेल ना ते शिवसेनेचे एक जण गचकले, मग 55 सीट झाल्या, है ना, असं. मग ते भांडणं चालू त्यांचे असं, ठीक आहे. तर हे इफेक्टिव्ह मेजॉरिटी कुठं कुठं वापरतात लक्षात घ्या. समजलं असं नसेल तुम्हाला तर मला विचारा, हा समजणं महत्वाचं आहे. हे इफेक्टिव्ह मेजॉरिटी कुठं वापरतात, विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे उपाध्यक्ष आणि उपराष्ट्रपती यांना पदावरून दूर करायचं असेल तर कोणतं बहुमत वापरतात, तर म्हणजे प्रभावी बहुमत वापरतात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. कोणाकोणाला सर, लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष आणि भारताचे उपराष्ट्रपती या 5 व्यक्तींना जर पदावरून दूर करायचं असेल तर कोणत्या बहुमताने दूर करतात, तर प्रभावी बहुमताने दूर करतात. टोटल हाऊसच्या जेवढ्या सध्या सीट्स असतात
त्याच्या 50% पेक्षा 1. इथं बघा एक मला मग नंतर तुमच्या दिमागात किडा राहील का सर लोकसभेमध्ये पण तसंच पाहिजे का, उपराष्ट्रपतीला पदावरून दूर काढायचे? नाही, राज्यसभेमध्ये हे बहुमत पाहिजे, इफेक्टिव्ह मेजॉरिटी पाहिजे उपराष्ट्रपतीला दूर करण्यासाठी. लोकसभेमध्ये साधं बहुमत पाहिजे उपराष्ट्रपतीला काढून टाकण्यासाठी, कारण उपराष्ट्रपती राज्यसभेचा काय असतो, पदसिद्ध अध्यक्ष असतो. ठीक आहे. मग एक प्रश्न आणखी लोकांच्या मनामध्ये स्ट्राईक करते, मला नंतर विचारतात मग ते फोन करून, सर उपसभापती जो आहे ना, पदसिद्ध सभापती तो उपराष्ट्रपती राहते राज्यसभेचा, उपसभापतीसाठी सर काय तरतूद आहे? उपसभापतीला पदावरून दूर करण्यासाठी साधंच बहुमत लागते मित्रांनो. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ते पुस्तकामध्ये मेन्शन केलं नाही आहे उपसभापतीला कोणतं बहुमत लागते, त्यामुळे आपण गॅरंटेड मी सांगू नाही शकत तुम्हाला कोणतं बहुमत लागते, पण कन्फर्म 5 लोकांना पदावरून काढायचं आहे तर कोणतं बहुमत लागते? इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. कोणकोणते ते 5 लोक आहेत? ठीक आहे, जिथं फक्त वॅकंट सीट काउंट केल्या नाही जात, जेवढ्या सीट्स आहेत तेवढ्याच काउंट केल्या जातात, अब्सेंट सीट काउंट केल्या जातात पण वॅकंट सीट काउंट नाही केल्या जात. ते कोण कोण लोक आहे? एक तर लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा उपाध्यक्ष, उपराष्ट्रपती ज्याला आपण राज्यसभेचा सभापती म्हणतो, आणि इकडे खाली जर आले तर विधानसभेचा अध्यक्ष, विधानसभेचा उपाध्यक्ष. विषय संपला. क्लिअर झाली असेल इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता समोरची मेजॉरिटी आहे, पटापट बघू, रिव्हिजनचा क्लास आहे. समोरची मेजॉरिटी आहे विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी कुठं वापरतात, म्हणजे कशी असते सर स्पेशल मेजॉरिटी? विशेष बहुमत म्हणजे काय? तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी याच्यात ऑलरेडी काउंट होते. म्हणजे विशेष बहुमताचं एक पहिली हे काय आहे का, टोटल हाऊसच्या 50% पेक्षा जास्त पाहिजे, ज्याला असं आपण पूर्ण बहुमत म्हटलं होतं की नाही, तर ते तर पाहिजेच. विशेष बहुमतामध्ये पहिलं बहुमत कोणतं पाहिजे? विशेष बहुमतामध्ये 2 अटी असतात. एक, पूर्ण हाऊसच्या 50% पेक्षा एक जास्त पाहिजेच. आणि नंबर 2 काय असते मित्रांनो? नंबर 2 काय असते तर प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 पेक्षा जास्त. प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 पेक्षा जास्त, 2/3 पेक्षा जास्त काय पाहिजे? लोकांना हो म्हटलं पाहिजे, तेव्हा काय होते? बिल पारित होते विशेष बहुमताने. उदाहरण देऊन सांगतो, आपल्या जी लोकसभा आहे तिथं किती 545 आहे का नाही, मग त्याचे किती काढायचे? 50% पेक्षा 1 म्हणजे किती? 273 येतात. मग अशीच बघितलं आपण जेव्हा पूर्ण बहुमत बघितलं तेव्हा, बरोबर. आणि त्यातले समजा जर 500 लोक प्रेझेंट असतील तर त्या 500 लोकांच्या काय काळामध्ये 2/3 काढतात म्हणते, म्हणजे प्रेझेंट आणि वोटिंग 500 लोक प्रेझेंट असतील आणि 400 लोकांना वोटिंग केली असेल, असं पकडू आपण. 400 लोकांना काय केलं असेल? वोटिंग केलं असेल. तर 400 लोकांना जर वोटिंग केली असेल तर त्यांच्या 2/3 प्लस 1 जास्त पाहिजे. 273 तर पाहिजेच पाहिजे आकडा, पण 400 लोकांना 2/3 पण पाहिजे. म्हणजे 400 डबल किती होते? 800. 800 भागेला 3 करा, किती येतात ते जवळपास? 800 भागेला 3 जर केलं तर 3 2 6, आणि जवळपास किती येतात? 300च्या जवळपास येतात की नाही, म्हणजे 280 जवळपास. म्हणून विशेष बहुमत काय राहते? मिळवणं थोडं कठीण राहते. ठीक आहे. विशेष बहुमत म्हणजे काय तर 50% ऑफ द टोटल हाऊस, म्हणजेच पूर्ण बहुमत, प्लस आणखी काय पाहिजे? प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 पेक्षा जास्त, 2/3 2/3 पेक्षा काय पाहिजे? जास्त पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? विशेष बहुमत म्हणतो. ठीक आहे. हे विशेष बहुमत तुम्हाला समजलं असो नसो, असंच आहे, ते पाठ करावं लागते. ठीक आहे. नसेल समजलं तर सांगतोच म्हणा. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेलच म्हणा. ठीक आहे. आता हे कुठं कुठं वापरतात ते लक्षात घ्या. कुठं कुठं वापरतात तर जर तुम्हाला मूलभूत हक्कामध्ये बदल करायचा असेल तर, मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करायचा असेल तर, ठीक आहे, लक्षात राहू द्या. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, प्लस तुम्हाला घटना दुरुस्ती करायची असेल तर कोणतं बहुमत लागते? हेच बहुमत लागते, विशेष बहुमत. एक असते विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमती. विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमती, हे दोनच बहुमत काय दिलं आहे? भारतीय संविधानात दिलेलं आहे आर्टिकल 368 भाग 20 मध्ये. दोनच बहुमत दिलेले आहे. कोणते कोणते? विशेष बहुमत आणि विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमती. राज्यांची सहमती आली म्हणजे विशेष बहुमत हे तर अर्थ लागणारच आहे. प्लस राज्यांच्या विधानसभेमध्ये कोणतं बहुमत? साधं बहुमत लागणार आहे तुम्हाला. तेच विधेयक जे आहे, जे विशेष बहुमतानं पारित झालं संसदेमध्ये, तेच विधेयक राज्यांच्या विधानसभेमध्ये कशाला? साध्या बहुमतानं जर पारित झालं तर त्याला काय म्हणतो आपण? विशेष बहुमत अधिक राज्यांची संमती. मग राज्यांची संमती जर 50% पेक्षा राज्यांची जास्त संमती असेल, एकूण राज्य किती आहे सध्या? 28 आहे ना. मग जर 15 राज्यांना हो म्हटलं तर ते विधेयक काय म्हटलं जाते? विशेष बहुमत अधिक राज्य सहमतीनं ते विधेयक पारित झालंय असं समजलं जाते. हे केव्हा लागते? जेव्हा फेडरॅलिझम, संघराज्य प्रणालीचा काय होत असेल? भंग होत असेल, किंवा राज्यांच्या अधिकारावर गदा येत असेल, तेव्हा हे बहुमत गरजेचं असते. उदाहरणार्थ 73वी घटना दुरुस्ती आली, राज्यांच्या अधिकारामध्ये कमतरता झाली की नाही,
पंचायत राज वगैरे जर स्थापन केलं तर मुख्यमंत्र्याचे अधिकार कमी होतात की नाही, जास्त काम वाढते की नाही त्याचं है ना. त्याच्यानंतर आपल्या विधानसभेचे अधिकार कमी होतात की नाही. म्हणून 73व्या घटनादुरुस्ती 50 पेक्षा जास्त राज्यांची सहमती पाहिजे होती, कारण राज्याचा तो विषय होता. बरोबर. म्हणून मग आपण 73वी घटनादुरुस्ती ज्यावेळेस जे विधेयक मांडलं होतं, पंचायत राज स्थानिक स्वराज्य पंचायत राज विधेयक, तर त्याच्यात राज्याची पण काय घेतली होती, सहमती घेतली होती. किंवा जीएसटी कर संकलन, राज्यांच्या अधिकारावर गदा येते की नाही, म्हणून आपण काय घेतलं होतं का जीएसटी मध्ये राज्यांची पण परमिशन घेतली होती. मग आसाम राज्य काय होतं, पहिलं राज्य होतं. लोक पाठ करतात पहिलं राज्य काय होतं. पहिलं राज्य का होतं ते पाठ करा. का होतं, कारण की त्यानं साधं बहुमतानं तेच विधेयक काय केलं, सर्वात पहिले पारित केलं, म्हणून ते तसं पहिलं राज्य होतं. बाकीच्यांना मग हळूहळू पारित केलं, असं लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे केव्हा पाहिजे असते तर आर्टिकल 54 राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या बाबतीत कोण कोण भाग घेईन, आणि आर्टिकल 55 राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत एकल संक्रमणीय अप्रत्यक्षपणे प्रमाणशील पद्धतीने, या 2 आर्टिकलमध्ये जर चेंजेस करायचे असले तर विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमती लागते. प्लस जिथं राज्यांना धोका येत असेल, उदाहरणार्थ कर प्रणालीत, राज्यांच्या अधिकारामध्ये, जिथं फेडरलिझम संघराज्याचा धोका येत असेल तिथं काय लागते, हे बहुमत लागते. हे काय होते, बहुमताचे 4 प्रकार होते, आणि 5वा छोटा बहुमत म्हणू शकतो आपण, विशेष बहुमत अधिक राज्याची सहमती. हे सर्व क्लिअर आहे का तुम्हाला? चला सांगा पटापट, पटापट सांगा, क्लिअर झालं का? अमृता मॅडम यस म्हणतात, सुनीता मॅडम यस म्हणाल्या, यस राजश्री यस म्हणाल्या, 2 बंधू मनोज सर, इनास, क्लिअर झालं सर्व? यस, इनास यस म्हणाले, मनोज सर पण यस म्हणाले. आता एक छोटंसं बहुमत आहे जे कधी वापरलं गेलं नाही, पण तरी सांगतो, जे फक्त राष्ट्रपतीच्या महाभियोगाच्या वेळेस वापरले जाते, त्याला म्हणतात पूर्ण विशेष बहुमत, किंवा त्याला सभागृहाचं विशेष बहुमत पण म्हणतात. सभागृहाचं विशेष बहुमत, पूर्ण विशेष बहुमत काय असते सर? टोटल हाऊसच्या जेवढ्या सीट्स आहे ना, त्याच्यात 2/3 पेक्षा जास्त, टोटल हाऊसच्या सीटच्या 2/3 पेक्षा जास्त जे असते त्याला काय म्हणतो आपण, विशेष परिणामकारक बहुमत, किंवा विशेष पूर्ण बहुमत किंवा विशेष परिणामकारक बहुमत म्हणतो आपण त्याला. स्पेशल इफेक्टिव्ह मेजॉरिटी किंवा स्पेशल ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, इफेक्टिव्हनेस, इट्स अ स्पेशल ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतो आपण, कारण ते कसं असते, टोटल हाऊसचं म्हटलं तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आली, बरोबर. टोटल हाऊसच्या स्पेशल मेजॉरिटी मध्ये लागते. म्हणजे काय लागते, जेवढ्या हाऊसच्या सीट आहे, उदाहरणार्थ 545 सीट्स आहे ना, त्याच्यात 2/3 पेक्षा जास्त लोकांनी, प्रेझेंट असो नसो काही करणं नाही पडत, वोटिंग करा नका करा काही करणं नाही पडत, टोटल हाऊसच्या 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटीने जर एखादं विधेयक पारित झालं त्याला म्हणतात विशेष पूर्ण बहुमत, जे किंवा पूर्ण विशेष बहुमत जे म्हणायचं ते म्हणा. इंग्लिशमध्ये स्पेशल ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, जे फक्त केव्हा लागते, राष्ट्रपतीला पदावरून दूर लागते. 545च्या 2/3 किती होतात, 545च्या 2/3 किती होतात, ते 545ला 3 पहिले भागा लागेल, है ना. ते भागा, 3 एक 3, 2 उरले म्हणजे 24 झाले, 3 7 1, 3 8 24, म्हणजेच 8 आले वरतं, आणि 3 एक 3 म्हणजे ते जवळपास 182 होऊन राहिले ना, 182, आणि 182च्या दुप्पट करा, 182च्या दुप्पट किती, समजा 150चे दुप्पट 300, आणि इकडे किती उरले मग आपल्याकडे 32 उरले, 32चे दुप्पट 64, 364 लोक पाहिजे. ठीक आहे. तेव्हा राष्ट्रपतीला काय करता येते, पदावरून दूर करता येते लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये पण तसंच. मग हे बहुमत मिळवणं काय आहे, आपल्या आपमध्ये एक मोठी अचिव्हमेंट आहे. एवढं बहुमत आताच्या सरकारला तरी आहे का, मोदी सरकारकडे तरी 364 जागा आहे का, नाही, है ना. 350च भरते ना एनडीए, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, है ना. यांच्या जागा किती भरतात, 350च आहे 2019च्या इलेक्शनमध्ये, है ना. 364 होतात का, नाही. म्हणून हे बहुमत मिळवणं काय आहे, नियर अबाउट इम्पॉसिबल म्हटलं जाते. पण इम्पॉसिबल नावाची गोष्टच नसते, भेटू शकते, आणि हे कोणत्याच राष्ट्रपतीच्या बाबतीत आपण राबवलेलं नाहीये. ठीक आहे. फक्त राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठीच काय वापरतो आपण, पूर्ण विशेष बहुमत वापरतो. मग बहुमताचे प्रकार, साधं बहुमत 50% पेक्षा जास्त, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 50% पेक्षा जास्त. कधी कधी वापरतात परिशिष्ट 5, 10 आणि 6, परिशिष्ट 2, 5, 6, 10, भाग 1, भाग 2, त्याच्यानंतर साधारण विधेयक आणि वित्तीय विधेयक, ज्यामध्ये धन विधेयक पण आलं, आणि विधान परिषद निर्माण करायची असेल तर संसद वापरते हे बहुमत. त्याच्यानंतर दुसरं बघितलं आपण पूर्ण बहुमत, टोटल हाऊसच्या 50% प्लस 1, कुठं वापरतात, सरकार स्थापन करायच्या वेळेस. तिसरं बघितलं आपण महत्वाचं, ते म्हणजे प्रभावी बहुमत, म्हणजेच इफेक्टिव्ह मेजॉरिटी,
कशी असते सर? वॅकंट सीट काउंट करायच्या का नाही, जेवढ्या सीट्स काय प्रेझेंट आहे, जेवढ्या सीट्स प्रेझेंट आहे वॅकंट सीट काउंट करायचे नाही. त्याच्या 50% पेक्षा 1 जर असेल तर काय असते तुमचं? इफेक्टिव्ह मेजॉरिटी असते. कुठं वापरतात सर? विधानसभेचा अध्यक्ष विधानसभेचा उपाध्यक्ष, लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा उपाध्यक्ष आणि राज्यसभेचा सभापती म्हणा किंवा त्याला उपराष्ट्रपती म्हणा, यांना पदावरून काढण्यासाठी काय वापरते? तुमचं प्रभावी बहुमत, इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरतात. ठीक आहे. चौथं बघितलं आपण विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी. काय सर? तर टोटल हाऊसच्या 50% पेक्षा 1 हे एक अट, आणि दुसरी अट काय? प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 पेक्षा 1 न जास्त. कुठं वापरतात सर विशेष बहुमत? तर मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, संविधानाच्या महत्वाच्या घटकांमध्ये दुरुस्ती करायची असेल तर, तसेच एखादी घटना दुरुस्ती करायची असेल तर वापरतात. मग आणखी काय बघितलं आपण? विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमतीचं बहुमत. मग त्यात विशेष बहुमत तर राहतेच संसदेचं, पण तेच विधेयक काय झालं पाहिजे? राज्यामध्ये साध्या बहुमताने पारित झालं पाहिजे, राज्याच्या विधानसभेमध्ये. ठीक आहे. ते 50% पेक्षा जास्त राज्यांना हो म्हटलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमती. कुठं वापरतात सर? आर्टिकल 54 राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेतात? आर्टिकल 54 आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आर्टिकल 55. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर, किंवा राज्यांच्या अधिकारात कमतरता किंवा अधिकारात वाढ जेव्हा होते तेव्हा कोणती मेजॉरिटी वापरतात? विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमती. आणि लास्ट आपण कोणता प्रकार बघितला? त्याला 6वा म्हणा. ठीक आहे. पूर्ण विशेष बहुमत. ठीक आहे. ॲब्सोल्यूट स्पेशल मेजॉरिटी काय असते सर? टोटल हाऊसच्या 2/3 प्लस 1 कधी वापरतात? राष्ट्रपतीच्या महाभियोगाच्या वेळेस, आर्टिकल 61. याच्या व्यतिरिक्त बहुमताचे प्रकार येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या भाग 20 आर्टिकल 368 मध्ये कोणते बहुमत नमूद आहे सर? विशेष बहुमत नमूद आहे, आणि विशेष बहुमत अधिक राज्यांची सहमती, म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक राज्यांची सहमती, हे दोन बहुमत काय? भाग 20 आर्टिकल 368 मध्ये नमूद आहे. विषय संपला. क्लिअर झाला का टॉपिक तुम्हाला? बहुमताचे प्रकार आणि कुठं काय वापरतात तर. ठीक आहे. डिटेलने घेतला आपण थोडासा, क्लिअर म्हणतात. ठीक आहे.